नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. हिवाळ्यात सकाळी लवकर अंथरुणातून उठणं हे विशेषतः वृद्धांसाठी एखाद्या लढाईपेक्षा कमी नाही. बाहेरची थंड हवा, हाडे थंड करणारी थंडी आणि शरीराचा कडकपणा या सर्व गोष्टी एकत्रितपणे शरीराच्या स्टार्ट बटनावरती कोणीतरी गोठवल्यासारखं वाटू शकतं. पण सत्य हे आहे की हिवाळ्यामध्ये अचानक अंथरुणातून उठणं केवळ कठीणच नाही तर कधीकधी धोकादायक देखील ठरू शकतं. सामान्य वाटणाऱ्या चुकांमुळे अचानक चक्कर येणं, पडणं, रक्तदाब कमी होणं आणि गंभीर समस्या देखील उद्भवू शकतात. म्हणूनच आजचा व्हिडिओ प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांसाठी, कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी आणि प्रत्येक काळजीवाहकासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर हिवाळ्यामध्ये अंथरुणातून उठण्यापूर्वी ज्येष्ठांनी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत यावर चर्चा करूया आणि या खबरदारी न घेतल्याचे गंभीर परिणाम समजूनसुद्धा घेऊया. एक गोष्ट निश्चित आहे, आजचा व्हिडिओ तुमचा दैनंदिन दिनचर्येकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्की बदलेल. पुढे जाण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्हाला तुमच्या पालकांच्या, आजी आजोबांच्या किंवा कोणत्याही वृद्ध व्यक्तीच्या कल्याणाची काळजी असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा. तुमच्या वयोगटावरती नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इतरांना त्यातून काहीतरी शिकता येईल. तुमचं छोटंसं पाऊल एखाद्यासाठी मोठी मदत होऊ शकतं. आता आपण खऱ्या गोष्टींकडे वळूया. पहिल्या क्रमांकावरती आहे अचानक जागं होण्याची सवय लावा. थंडीचा परिणाम शरीराच्या बाह्य रक्तवाहिन्यांनाच नाही तर अंतर्गत रक्तवाहिन्यांनाही होतो. रात्री झोपताना शरीराची गती मंदावते. अचानक जागं होणं मेंदू, हृदय आणि पायांना एकाच वेळी सिग्नल पाठवतं आणि शरीराला बरं होण्यासाठी संघर्ष करावा लागतो. असं वाटतं की खोलीतील सर्व काही फिरत आहे. अनेक वृद्धांनी जागं झाल्यावर इतकं चक्कर आल्याचं नोंदवलं आहे की ते काही सेकंदातच जमिनीवरती पडले देखील आहेत. जर कोणी खोलीत एकटं असेल आणि अचानक पडलं तर काय होऊ शकतं याची कल्पना तुम्ही सुद्धा करू शकता. म्हणून तुम्ही जागे होताच किमान 1 मिनिटं अंथरुणावरती बसून राहा. खोल श्वास घ्या आणि तुमच्या शरीराला जागं होण्याची वेळ झाली आहे हे कळवा. तुमच्या घरातील कोणाला ही चक्कर आली आहे का? जर असेल तर कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. हे आम्हाला समजण्यास मदत करेल की ही समस्या किती सामान्य आहे, परंतु अनेकदा दुर्लक्षित केली जाते. दुसऱ्या क्रमांकावरती आहे अंथरुणावर असताना पाय आणि हाताचे हलके व्यायाम करा. वृद्ध लोक अनेकदा म्हणतात, मी उठल्यानंतर व्यायाम करेन, पण हिवाळ्यात ही चूक टाळली पाहिजे. थंड नसा गरम न करता उठणं म्हणजे थंड इंजिन गरम न करता सुरू करण्यासारखं आहे. शरीर कडक होतं, गुडघे कर्कश होऊ लागतात आणि कधीकधी पाय शून्य झाल्यामुळे तोल जाऊ शकतो. म्हणून अंथरुणावर झोपताना तुमचे पाय थोडेसे वाकवा आणि सरळ करा. तुमचे घोटे फिरवा आणि तुमचे हात उघडा आणि वर करा. या छोट्या कृती तुम्हाला आणखी मोठ्या समस्यांपासून वाचवू शकतात. तुमच्या संपूर्ण दिवसासाठी हा 5 मिनिटांचा सराव एक सुरक्षा उपाय म्हणून विचार करा. लक्षात ठेवा, सकाळी शरीर हे लहान मुलासारखं असतं. उठण्यापूर्वी ते हळूवारपणे जागं करणं आवश्यक आहे. तिसऱ्या क्रमांकावरती आहे खोलीच्या तापमानाकडे लक्ष द्या. बरेच वृद्ध लोक रात्री झोपण्यापूर्वी विचार करतात, एक ब्लँकेट आहे, मग घाई काय आहे. परंतु वास्तविकता अशी आहे की ब्लँकेट फक्त शरीराला गरम करतं, हवेला नाही. आणि थंड हवेचा थेट परिणाम श्वसनावरती, सांध्यांवरती आणि हृदयावरती होत असतो. सकाळी तुम्ही ब्लँकेट काढता तेव्हा बाहेरील हवेच्या अचानक संपर्कामुळे शरीराला धक्का बसतो. तुमचा रक्तदाब कमी होऊ शकतो, अचानक खोकला येऊ शकतो आणि तुमच्या हृदयाचे ठोके वाढू शकतात. म्हणून खोलीमध्ये हलका हीटर, ब्लोअर किंवा उबदार हवा ठेवा. खोली खूप गरम असणं आवश्यक नाही, फक्त थंड हवा तुमचा शत्रू बनू नये याची खात्री करा. हिवाळ्यामध्ये उठल्यावर तुमचा श्वास कसा वाटतो ते स्वतः लक्षात घ्या. जर थंड आणि जड असेल तर हा मुद्दा तुमच्यासाठी आहे. क्रमांक 4 वरती आहे रात्रीचं पाणी हे सकाळच्या फायद्याचं शत्रू आहे. अनेक वृद्धांना रात्रभर साठवलेलं पाणी पिण्याची सवय आहे, पण हिवाळ्यामध्ये ही सवय धोकादायक ठरू शकते. थंड पाणी पोट आणि नसांना धक्का देतं. त्याऐवजी कोमट पाणी प्या, जेणेकरून शरीर हळूहळू जागं होईल. अनेक घरांमध्ये लोक म्हणतात की सकाळी पाणी पिल्याने बद्धकोष्ठता बरी होते. हे खरं आहे, परंतु पाण्याचं योग्य तापमान तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून जागे झाल्यानंतर लगेच बेडजवळ ठेवलेल्या थर्मासमधून थोडं पाणी घ्या
आणि ते हळूहळू प्या. क्रमांक 5 वरती आहे, बेडवरून उठण्यापूर्वी लगेच तुमचे पाय जमिनीवर ठेवू नका. फरशी अनेकदा खोलीपेक्षा अनेक पटीने थंड असते. वृद्धांच्या पायातील नसा कमकुवत असतात आणि थंडीमुळे पाय जमिनीला स्पर्श होताच ते आकुंचन पावतात. तुमच्या शरीरामध्ये अचानक एक संवेदना निर्माण होते आणि कधीकधी तुम्ही चालताना तुमचे पायही संतुलित करू शकत नाही. म्हणून उठल्यानंतर तुमचे पाय खाली लटकवा आणि किमान 20 ते 30 सेकंद वाट बघा. त्यानंतरच तुमचे पाय हळूवारपणे जमिनीवर ठेवा. जर तुम्हाला असं वाटत असेल तर हा व्हिडिओ पाहताना स्वतः प्रयत्न करून बघा. तुमची जमीन सध्या थंड आहे का? क्रमांक 6 वरती आहे, हिवाळ्यामध्ये अचानक एका बाजूने दुसऱ्या बाजूला वळल्याने पायांपेक्षा हृदयाला जास्त धक्का बसतो. यामुळे हृदयरोगांसाठी विशेषतः वाढलेला धोका निर्माण होतो. त्यांनी त्यांची जागृतीची पद्धत 3 चरणांमध्ये ठेवावी. सर्वात प्रथम बाजूला वळा. नंतर तुमचं शरीर बसण्याच्या स्थितीमध्ये उचलण्यासाठी तुमचे हात वापरा आणि शेवटी हळूहळू उभं राहा. जर तुमच्या घरामध्ये वृद्ध लोक हृदयरोगाची औषधं घेत असतील तर त्यांना हे ऐकण्याची आवश्यकता आहे, कारण सकाळची वाईट सुरुवात तुमच्या संपूर्ण दिवसावरती परिणाम करू शकते. 7 क्रमांकावरती आहे, जागा झाल्यानंतर लगेच तुमचा फोन किंवा मग स्क्रीन पाहू नका. बरेच वृद्ध लोक त्यांचे मोबाईल फोन अलार्म म्हणून वापरतात आणि ते अलार्म बंद करतात. स्क्रीनचा प्रकाश तुमच्या डोळ्यांवर पडतो. यावेळी तुमचे डोळे पूर्णपणे उघडत नाही. प्रकाशाचा हा धक्का मेंदूला गोंधळात टाकतो आणि अनेकदा डोकेदुखी आणि डोळ्यांमध्ये जळजळ होऊ शकते. तुमचे डोळे पूर्णपणे उघडेपर्यंत आणि तुमचं शरीर संतुलन परत मिळवेपर्यंत तुमचा मोबाईल फोन बाजूला ठेवणं चांगलं आहे. 8, हिवाळ्यामध्ये सकाळी खोकला आणि कोरड्या हवेमुळे कर्कश आवाज येणं सामान्य आहे आणि अनेक वृद्धांना ही समस्या वाटते. ही एक छोटीशी गोष्ट आहे, तथापि सत्य हे आहे की अचानक खोकल्याचा झटका शरीराला हादरवून टाकतो आणि जर एखाद्या कमकुवत वृद्ध व्यक्तीला बसून खोकला आला तर त्याचं संतुलन बिघडू शकतं. उठण्यापूर्वी हलकंसं खोकणं किंवा 2 किंवा 3 वेळा घसा साफ करणं फुफ्फुसांना सतर्क करतं. आता काम सुरू होत आहे, हे शरीरासाठी एक लहान रिसेट बटन आहे. क्रमांक 9 वरती आहे, जेव्हा तुम्ही अंथरुणातून उठता तेव्हा काही सेकंदासाठी तुमचे डोळे इकडे तिकडे हलवा. हे मेंदूला संकेत देतं की क्रियाकलाप सुरू झाला आहे. अनेक वृद्ध लोकांनी असं नोंदवलं आहे की हे केल्यानंतर त्यांना कमी चक्कर येते. खरं तर शरीरामध्ये एक नैसर्गिक नेव्हिगेशन सिस्टम आहे जी तुम्ही अचानक उठल्यावर गोंधळून जाते. तुमचे डोळे इकडे तिकडे हलवल्याने ते पुन्हा सक्रिय होते. क्रमांक 10 वरती आहे, सकाळी उठल्यानंतर तुमची अस्वस्थता लपवण्याची सवय लावू नका. वृद्ध लोक अनेकदा म्हणतात, अरे हे रोजचंच आहे आणि वेदना किंवा चक्कर येण्याकडे दुर्लक्ष करतात. तथापि सकाळी चक्कर येणं हा शरीराकडून येणारा एक अलार्म सिग्नल आहे जो ऐकायला हवा. तो त्यांना सांगतो की शरीर अडचणीत आहे. म्हणून जर तुम्हाला सकाळी चक्कर येत असेल, तुमचं हृदय धडधडत असेल किंवा तुमचा श्वास जर जड वाटत असेल तर तुमच्या कुटुंबाला ताबडतोब कळवा. अनेक वृद्धांना वेळेवर न बोलल्यामुळे त्रास झाला आहे. मंडळी, या 10 गोष्टी लहान वाटू शकतात, परंतु हिवाळ्यामध्ये या छोट्या गोष्टी गांभीर्याने न घेतल्याने मोठ्या समस्या उद्भवू शकतात, विशेषतः वृद्धांसाठी, कारण त्यांच्या नसा, हाडे आणि हृदय थंडीमध्ये अधिक संवेदनशील होतात. आता एक छोटासा प्रश्न, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून पाहत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा संदेश देशात किती पोहोचत आहे हे जाणून घेणं खूप छान वाटतं. जर तुम्ही या गोष्टींना रोजची सवय लावली तर हिवाळ्यातील थंडीशी लढणं तुम्हाला थोडंसं सोपं जाऊ शकतं, जे अनेकदा शरीरावरती हल्ला करते. आपल्या वृद्धांची काळजी घेणं हे फक्त औषध किंवा डॉक्टरांबद्दल नसतं. बहुतेकदा सर्वांना मोठा परिणाम लहान सावधगिरीमुळे होतो, ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो. तर तुम्हाला आजच्या टिप्स उपयुक्त वाटल्या का? जर तुमच्या घरी वडीलधारी व्यक्ती असतील किंवा तुम्ही स्वतः या वयोगटातील असाल तर दररोज ही खबरदारी घ्या. तुमच्या आरोग्याच्या बाबतीत कधीही उशीर करू नका. थंडीच्या काळामध्ये सावधगिरी बाळगणं शहाणपणाचं आहे. जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली तर तुमचं कुटुंब शांत राहील. लक्षात ठेवा, सकाळी तुमचं पहिलं पाऊल तुमचा संपूर्ण दिवस ठरवत असतं. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.